हो, खरं आहे प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेचा नवीन प्रोमो आलाय आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंना लक्षात आलंय. तर झालंय असं, प्रोमोत तुम्ही असं पाहतायत की सगळे खुश आहेत. सुभेदार आणि किल्लेदार सगळेजण आश्रमात आले आहेत आणि सगळे सायलीची माफी मागतायत. आत्तापर्यंत सायलीशी वाईट वागणूक दिली ना त्यांनी, सायलीला खूप वाईट वागवलं. त्यासाठी पूर्णाजी, रविराज, प्रताप, कल्पना सगळे सायलीची माफी मागत असतात आणि सायली त्यांना म्हणते, मी एका अटीवर माफ करेल, तुम्हाला आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल. आणि या सगळ्यांचे मतभेद दूर होतात. पण हे काय, इकडे प्रतिमा त्या स्वयंपाकघरात जातात आश्रमाच्या आणि त्यांना सहज काही चित्र दिसतात आणि प्रतिमा त्या आश्रमाच्या त्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जाऊन ती चित्र न्याहाळत म्हणतात, माझी तन्वी लहानपणी अगदी अशीच चित्र काढायची. आणि आता जेव्हा प्रतिमा त्या असं बोलतात ना, तेव्हा ते मधुभाऊंनी ऐकलं आणि ती चित्र कोणी काढली आहेत याची खात्री करण्यासाठी त्यांनी सायलीची लहानपणीची ड्रॉइंग बुक घेतली आहे आणि त्यात त्यांच्या लक्षात येतं की ही चित्र तर माझ्या साऊने काढली आहे, म्हणजे माझी साऊच खरी तन्वी आहे. तर आता मधुभाऊ हे सत्य सुभेदार, किल्लेदार आणि अख्ख्या जगासमोर कसं आणतायत ना, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मालिका अतिशय पिक पॉइंटवर आहे प्रेक्षकांनो, बघत राहा. ठरलं तर मग हा प्रोमो तुम्हाला आवडला नाही आवडला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि काय वाटतं तुम्हाला, सायली खरी तन्वी आहे हे सत्य खरंच लवकर समोर येईल का, मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्रोमो आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. भेटूयात ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये आपल्या दुसऱ्या चॅनलवर. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.